पुढची बातमी कोल्हापुरातून आहे। निवडणुकीत विजय झाला आणि त्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आलाय। माजी सरपंच संग्राम भापकरांची ही करामत आहे। कोल्हापूरच्या हनुमंतवाडीतील ही घटना आहे। अद्याप या संदर्भात गुन्हा दाखल झालेला नाहीये, त्यामुळे पोलिसांवर संशय निर्माण होतो। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्या सोबत जोडले गेलेत। काय अधिकची माहिती द्याल? हा जल्लोष कशा संदर्भात होतो? ग्राम पातळीवर किंवा गावामध्ये ज्या दूध संस्था असतात याची ही निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात ईर्ष्या झाल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये माजी सरपंच संग्राम भापकर आहेत, यांना विजय यांच्या पॅनलला प्राप्त होताच विजय उत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीने गोळीबार केल्याचं एक रील किंवा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल मोठ्या प्रमाणात झालेला आहे। गेले 4 दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ जरी असला तरी कोल्हापुरातल्या प्रत्येक मोबाईलवर हा व्हिडिओ पाहायला मिळतो। पण अशा पद्धतीने बंदुकीने फायरिंग केली असली तरी पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई न केल्यामुळे सध्या नाराजी व्यक्त होतीये। त्यामुळे पोलिसांनी यामध्ये त्वरित लक्ष घालावं अशी मागणी देखील या निमित्तानं पुढे येत आहे। धन्यवाद रणजित, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।